यावल एस टी आगारात बसेसच्या लोकार्पण कार्यक्रमात मी केवळ आमदारांना पत्रिका दिली आहे, कोणालाच आमंत्रण दिले नाही अशा म्हणणाऱ्या यावल एस टी आगाराच्या व्यवस्थापकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील यांना आमंत्रण दिले गेले होते, हे मला माहीत नव्हते असे सांगून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. बघा काय म्हणाले ते. माझ्या एखाद्या कर्मचाऱ्याकडनं त्यांना निमंत्रण दिलं गेलं असेल तर आले असतील. मी वैयक्तिक त्यांना ओळखत नाही, माझी तोंडओळख झालेली नाही त्यांच्याशी. मला त्यांचं माहिती नाही की कोण होते, काय होते. त्यांनी जर बोलवलं असेल आणि त्यांचं तसं झालं असेल, त्यांना अपमानित फील झालं असेल तर मी प्रशासनाकडनं दिलगिरी व्यक्त करतो. यावल येथील एस टी आगारात राजमाता जिजाऊ बसेस लोकार्पण सोहळ्यात लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांच्या संदर्भात त्यांना आमंत्रण दिले नाही अशा सांगत असलेल्या आगार व्यवस्थापकाकडे आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी शिवसेना उभाटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जाऊन जाब विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले की एस टी विभागाच्या एका कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष सौ छायाताई अतुल पाटील व अतुल पाटील यांना आमंत्रण दिले होते. ही बाब मला माहीत नव्हती व घडलेला जो प्रकार आहे आणि मी जे सांगितले की मी आमंत्रण दिले नाही या विषयाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि यापुढे असं घडणार नाही अशी शाश्वती दिली आहे. दरम्यान आगार व्यवस्थापकांनी काल म्हटले होते की मी त्यांना आमंत्रण दिले नाही या वक्तव्यावर शिवसेना उभाटा काँग्रेसचे नगरसेवक हे प्रचंड आक्रमक झाले होते आणि ते यावल आगारात गेले होते. तेव्हा आगार व्यवस्थापकांनी या गोष्टीचा खुलासा करून दिलगिरी व्यक्त केली आहे. यावलकरांसाठी आनंदाची बातमी. यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स. एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत. चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील. कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील. यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या. 56 भोग स्वीट्स, यावल. यावल येथील बसस्थानकावर राजमाता जिजाऊ या बसेसचे लोकार्पण होते. या लोकार्पण सोहळ्यामध्ये यावलच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांना प्रोटोकॉलनुसार योग्य सन्मान मिळाला नाही, यावरून वाद झाला होता. दरम्यान या वादात यावल आगाराचे आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांनी सांगितले होते की मी केवळ आमदारांना पत्रिका दिली होती, मी कोणाला आमंत्रण दिले नव्हते. तेव्हा त्यांच्या या गोष्टीचे खंडन यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी करीत त्यांच्याच कार्यालयातून आपल्याला बोलवणं आल्याचे सांगितले होते. तेव्हा त्यांना आमंत्रण दिल्यानंतर देखील आगार व्यवस्थापकांनी आमंत्रण दिले नसल्याचे सांगितल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, यावलचे काँग्रेसचे नगरसेवक हे आक्रमक झाले होते आणि त्यांनी थेट यावल आगार गाठले. सोमवारी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शरद कोळी, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष खर्शे, त्याचप्रमाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहम्मद हकीम मोहम्मद याकूब, उमर कच्ची, माजी नगरसेवक समीर खान तसेच नगरसेवक पराग सराफ, गोलू माळी, शिवसेना युवा प्रमुख सारंग बेहडे तसेच शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख कडू पाटील, काँग्रेसचे मजरुद्दीन शेख तसेच काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मोठ्या संख्येत कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी आगार व्यवस्थापकांना जाब विचारला. तेव्हा आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांनी उत्तर देताना सांगितले की माझ्या कर्मचाऱ्याने
आमंत्रण दिले होते, मात्र मी नगराध्यक्ष व नगरसेवक यांना कोणालाच चेहऱ्याने ओळखत नसल्याने हा प्रकार घडला असावा आणि आम्ही जाणीवपूर्वक केले नाही असे सांगत दिलगिरी व्यक्त केली आणि या विषयावर शेवटी पडदा पडला. प्रवासी संघटनेचा अध्यक्ष मी तुमच्याशी आल्यापासून 3-4 वेळा संपर्क केला होता. करा सुरुवात. मी ओळख करून दिलं पाहिजे तुम्हाला. हे शिवसेनेचे तालुका हे काँग्रेसचे शहरात शरद साहेब काही जरूर नाही पडणार साहेब. आपले लोक हो साहेब, हे काँग्रेसचे शहराध्यक्ष, हा हे सगळे मेंबर नगरसेवक, हे पराग भाऊ सराफ, हे योगेश भाऊ शिवसेनेचे उपशहर प्रमुख, हे पप्पू जोशी शिवसेना विभाग प्रमुख, हे जगदीश कवडेवाले शहर प्रमुख शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष पाटील, आपले करीम मेंबर हे पण नगरसेवक साहेब, आपले हे निसार भाऊ हे आपले नगरसेवक, मजर मुक्ते समीर दादा, आपले किशोर भाऊ चौधरी युवा सेनेचे, आणि आमचे सारंग बेळे युवा सेना तालुका अध्यक्ष. सकाळी भेटला हा भेटले, हा त्याच्याकरता तुमची मोठी बोला. तर बघा साहेब, मी तुम्हाला अगोदर दोन्ही परिचय दिला की मी यावत तालुका प्रवासी संघटनेचा अध्यक्ष. तुम्ही आल्यापासून मी तुमच्याशी 3-4 वेळा विविध विषयांवर संपर्क केला. आता एवढा मोठा हा कार्यक्रम होत असताना एक फॉर्मॅलिटी म्हणून येणं नाही येणं हा माझा विषय आहे, पण प्रवासी संघटनेच्या तालुका अध्यक्षाला तुम्ही आमंत्रित केलं का? तुम्ही फोन केला का? म्हणजे यावल तालुक्यामध्ये प्रवासी माझ्याशी काय संपर्क करतात, आम्ही तुमच्याशी संपर्क करतो. काही ज्या अडीअडचणी असेल तर आम्ही आपल्या लेव्हलला तुमच्याशी चर्चा करून, वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही हा प्रश्न सोडवत असतो. इथे नवीन बसेसचा विषय असो, नवीन शेड्यूलचा विषय असो, कुठल्या बसेस बंद असो, कुठल्या बसेस चालू असो, इथे काही साफसफाईचा विषय असेल, कंडक्टर ड्रायव्हरच्या संदर्भातल्या काही तक्रारी असेल, ह्या सगळ्या प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रवासी संघटनेचा जे आमचं सगळं मंडळ आहे हे सोडवत असतं, तुमच्यापर्यंत संपर्क करत असतो. इथे ज्या वेळेला DC येतात, AC येतात, अजून तुमचे जे वरिष्ठ अधिकारी यांच्या स्वागताकरताच फक्त आम्ही यायचं का? ज्या वेळेला तुम्ही आतापर्यंत ह्या वर्षभरात, 2 वर्षात, 3 वर्षात प्रवासी दिन साजरा होतो, ST महामंडळाचा वर्धापन दिन साजरा होतो, हे असे काही उपक्रम असले त्याचा कार्यक्रम होतो, त्यावेळेला तुम्हाला प्रवासी संघटनेचे तालुका प्रमुख किंवा शहर प्रमुख या कोणी यांची आठवण येत नाही का? आता तुम्ही ठीक आहे की तुम्ही नवीन आलाय, तुम्हाला असं इथले अजून पूर्णपणे जाण नाही आहे, पण यापूर्वी पण तुमचे जे दुसरे डेपो मॅनेजर होते, त्याच्यापूर्वी अजून डेपो मॅनेजर होते, म्हणजे ह्या सगळ्या पाठपुरावा करण्यासाठी आम्ही, आणि हे बाकीचं जे काही विषय असेल हा कोणी गोंधळ निर्माण केला काय माहिती. आता शिवसेनेचा हा जो कार्यक्रम आहे शासनाचा आहे, हा जो कालचा कार्यक्रम झाला किंवा जे इथं विविध कार्यक्रम होतात तुम्ही ST महामंडळाच्या माध्यमातून करत असतात, हा सर्वपक्षीय किंवा सगळ्याच याच्यामध्ये फक्त काही भारतीय जनता पार्टीचेच प्रवास करतात किंवा शिवसेनेचेच करतात किंवा अजून काँग्रेसचेच करतात असा विषय नाही. त्याच्यामध्ये या यावल ST महामंडळाच्या बसने किंवा महाराष्ट्रात ST महामंडळाच्या बसमध्ये सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या पक्षाचे संबंधित असतात. मग अशा वेळेला तुम्ही काही माहिती न घेता किंवा हा कार्यक्रम असा कसा काय तुम्ही नियोजन केलं, काय केलं? नियोजन दिसले आपली बरं ठीक आहे, दुसरी गोष्ट नियोजन तसं याच्यात आमचे चला बाबा लोकार्पण सोहळा करायचा आहे असं काही कार्यक्रम नियोजित नसतो, प्रशासकीय काही त्याला आम्हाला मंजुरी नसते. हा कार्यक्रम फक्त गाड्या आल्या त्यांची फीत कापायची आणि गाड्या मार्गस्थ करायचं एवढंच असतं. आमदार साहेबांशी बोलणं झालं, आमदार साहेब येणार होते. आमदार साहेबांच्या येण्यामुळे
तो आपण त्या दिवशी कार्यक्रम त्या रविवारचा सुट्टी जरी असली माझी तरी रविवारचा आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ठरवला. रविवारी 10 वाजता वेळ दिला. त्या वेळेनुसार आपण तो त्यांचा फक्त फीत कापून आणि गाड्या रवाना करायचं. हो, पण स्थानिक लेवलचा विषय एक मिनिट तसा हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारचा होता का भाजपचा होता? ये 9 तास कार्यक्रम कोणाचा होता? शासकीय कार्यक्रम 9 तास तो साहेब ते जे काल प्रोग्राम होता तुम्ही नगराध्यक्ष मॅडमला आमंत्रित केलं होतं का नव्हतं? नाही तुम्ही फोन लावला नाही नाही. आणि आम्ही त्यांना बोलू देतो कॉल जर का त्याच्यामध्ये असला हा. तर मग मी तुम्ही त्यांना मान केलेलं आहे. हो साहेब, ते यावल शहराच्या मी ते त्याच विषयावर बोलतो साहेब. या तुमचं स्टेटमेंट आहे. हा. मी फोन केलेलाच नव्हता ना. मी फक्त आमदार साहेबांना एक आमंत्रणचं आपण हे देतो. मग हे बाकीच्या लोकांना हात पुढे द्यायची गरज नव्हती का? नाही ना पुन्हा तुम्ही किती नव्हता. सर्वांना गुलाबाची फुलं एक दिली. एक मिनिट बापू, एक मिनिट बापू, एक मिनिट. सर, ह्या मतदारसंघात एकच आमदार आहे का? एकच आमदार आहे का? तुम्हा अमोल आवळेंना दादाशी आमचा एकच आमदार आहे का? सोनवणे आमदार आहे एक मिनिट एकच आमदार आहे का? त्यांनी एक माझा प्रश्न तुमच्याशी आहे. एकच आमदार आहे का? तुम्ही यावला मतदारसंघात 2 आमदार आहेत. तुमच्या माहिती करता राहू द्या. तिकडे चंद्रकांत बडरामजी सोनवणे दादा ती तिथले आमदार आहे. 2 मतदारसंघाच्यात येतात. यावल तालुक्यात यावल तालुक्यात 2 मतदारसंघ येतात. यावलचं रावेरचं मिळून जावळे साहेब आहे तेवढं मला माहिती आहे. या रावेरचे आहे ते मला मान्य. आपल्याचं नाही माहिती. किंवा चोपडा मतदारसंघ तुम्हाला माहिती की यावल मध्ये जैन झालेला ते आहे. नाही माहिती मला. मग तुमच्या काही कर्मचारी तुम्हाला भेटले का? चोलीपर्यंत आपला तालुका आहे. यावल खुर्चीवर बसायच्या पहिले माहिती घ्यायला पाहिजे. ते मला माहिती नाही. चोपड्याचा विषय तुमच्या माहितीसाठी सांगतो. यावलच्या ज्या नगराध्यक्ष आहेत या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदावर निवडून आलेले आहेत. हा विषय वेगळा. पण ते आज नाही जरी म्हटलं तर यावल शहराचे प्रथम नागरिक आहेत. त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे सांगा बरं तुम्ही. नक्कीच मिळायला पाहिजे. बरं ठीक आहे. तुम्ही जी काही अरेंजमेंट केली होती मी त्या फोटोमध्ये बघितलं. मी तर काही मला आमंत्रित केलं नव्हतं तुम्ही म्हणून मी काही आलो नाही. पण मी त्या फोटोमध्ये जे काही फोटो मला मिळालेत माझ्या व्हॉट्सअपला आलेत त्याच्यावर बघितलं एका कोपऱ्यात छायाताई बसलेल्या आमच्या नगराध्यक्षा, एका कोपऱ्यात ते दुसरे नगरसेवक त्यांचे पती अतुल पाटील बसलेले आणि मध्ये हे बाकीचे सगळे बसलेले आहेत. मला मी प्रथम म्हणजे मान सन्मानाचा काही विषय आहे की नाही. नाही? ऐका ना, मला प्रथमच सांगतो की प्रोटोकॉलनुसार मी आमदार साहेबांना तेवढं एक पत्र दिलं. बाकी कोणाला इन्व्हाइट वगैरे मग इथे नव्हतं. एवढं ऐका ना, मान ऐका जमा ना, कसा मी झाला? माझं ऐकून तर घ्या तुम्ही. तेवढं त्यांना पत्र दिलं. आमदार साहेबांनी नियोजित वेळ दिली 10 वाजेला रविवारी करायचा प्रोग्राम. ते येणार होते. त्या अनुषंगाने फक्त आपल्याला फीत कापून गाड्यांचा आपण सजावट केलेली होती. फीत कापून गाड्या रवाना करतो एवढंच लोकांना थांबा. तुमच्या डेपोतून फोन मला नाही माहिती ना कुठे गेला. ऐका ना, अरेंजमेंट झाली. मग नंतर आमदार साहेबांचं कळालं मला की ते ऐनवेळेस नाही येते. त्यांनी दिले आदेश की आपले जे पदाधिकारी असतील त्यांचे असते तुम्ही लोकार्पण करून घ्या. सूचना मला त्यांच्या पीए मार्फत मिळाली. मग आपण त्यांना दिलं. तर मी इथं कोणाला ओळखत नाही. माझ्या डेपोतल्या कर्मचाऱ्यांनी विचारलं मी की कुणी पदाधिकारी आहे तो हे त्याचं काय असेल ते बघून घ्या. कारण मला इथं वैयक्तिक कोणाशी माहिती नाही आहे कोण कुठल्या पदाचं आहे. हे सर्व बीजेपीची होती ती झाली. मला ते माहिती नाही ना. मला ते माहिती नाही ना. बीजेपी राष्ट्रवादी. एक मिनिट. आणि साहेब हा शासकीय कार्यक्रम होता. तुमच्या डेपोमध्ये कोणी शिकलेलं नाही काय? तुमचं संचालन कोणी केलं? तिथे फोटो प्रताप सरनाईक याचे मंत्री ते मंत्री आहे. हे मंत्री आहे. एक मिनिट. ते बॅनर त्यांचंच होतं. आपल्या नाही एवढं काय तुम्ही दिलं होतं? तुम्ही प्रोग्राम आमचा नव्हता. आम्ही फक्त गाडी सजवणं आणि बॅनर लावायला नाही पाहिजे होती तिथे. बॅनर आमचं नव्हतं. मग त्याच्यामुळे वाद झाला ना. बॅनर आमचं ऐकून घ्या. बॅनर आमचं नव्हतं. स्टेज आमचं नव्हतं. तुम्ही द्या तसं स्टेटमेंट. त्यांनी अरेंजमेंट पुढे आणि सत्र संचालन कोणी केले म्हणजे या बीजेपीचा कार्यक्रम झाला साहेब. तुमच्याकडे कार्यक्रमाची मंडळ कार्याची परवानगी केली. त्यांनी तुम्हाला मंडपात करा. आमदार साहेबांनी सूचना दिल्या होत्या की ते साहेबांनी सूचना केल्या नियोजन करून देण्यात यावे. आम्ही नियोजन करून दिलं. बरोबर आहे. मग तुम्ही बॅनर कसं आता या- लावलं तिथे?
तिथे बॅनर आमचं काल तुम्ही नाही. म्हणजे काही थोडं जरा कमाल झाली का? हा? काल तुम्ही काही कार्यक्रम घेतले झाले तुम्हाला तुमच्या बिगर एसटीचा कार्यक्रम आहे ना तो. मग एसटीला आम्ही तुम्ही घेतला पाहिजे. एसटीचा कार्यक्रम आहे ना, मग त्या ठिकाणी परिवहन मंत्र्याचा फोटो नको बघा. मग त्यांनी तो बॅनर बनवला ना. मग तुम्ही लोक काय म्हणताय? एसटीचा कार्यक्रम आहे, बरोबर आहे. परिवहन मंत्र्याला काही व्हॅल्यू नाही का? अहो, तो बॅनर त्यांनी बनवला तर त्यांनी आणला banner. तुम्ही लावून द्यायला पाहिजे होता ना की माझी बात नाही तुम्ही लावू नको त्याला. एवढी काल जमली, त्यांनी पहिलं banner असं एकदा आपण उदाहरण देऊ ना. ऐका. जेमतेम एक एक लोक ऐका. 30च खुर्च्या आणल्या तर साहेब. आता समजा यावत शहराचा जळगाव जिल्ह्याला सांगून ठेवले, त्यांनी हे साहेबांना माहित नाही. अधिकारी आलेले आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यात त्याची सांगून बाहेर ठेवले. काही घटना आहे, आमचे मित्र परिवार इथं कर्मचारी आहेत, सगळे बीजेपीचे निपटतात का? हे लोक पण त्या ठिकाणी लोकांना शांत करतात. मग हे जबाबदारी साहेब आपली आहे. मी तुम्हाला तेच आपण या म्हणतोय. गोष्टीत लक्ष घालायला पाहिजे. वैयक्तिक कोणाला ओळखत नाही तर कोण नाही, नाही, तो ठीक आहे. पदार्थ साहेब, आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक बोलवले गेले, मग महाविकास आम्ही आघाडीचे बोलवले काय? राष्ट्रवादी के आम्ही कोणालाच बोलवलं नाही, फक्त आमदार साहेबांना पत्र सब दिलं. बिना बुलाए मेहमान थे क्या हो? हा. मी फक्त आमदार- स्टेटमेंट पण दिलेलं आहे की मी फक्त आमदार साहेबांना पत्र दिलेलं आहे. त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर. बोलवलं. अतुल गोऱ्यांच्या डेपोतून फोन गेला त्याने बोलून आपण आधी. तुमच्या एसटी महामंडळाला तुम्ही या ठिकाणी आगार व्यवस्थापक तुम्ही तिथे कुठे दिसतच नव्हते. तुम्ही कुठे होते? तेच म्हणतोय ना, आम्ही गाड्या घेऊन गाड्या गेली आणि आपण पण सर्व सन्मान आगार व्यवस्थापक या तुम्ही नगराध्यक्ष मॅडम ओळखत नव्हते, पण तुमचा जो स्टॉप आहे यांना माहिती ओळख तुम्ही या आचार्य प्रधान काय काय? मग ते दाखला पाहिजे. तुमची असेल नियोजन तुमने करने को नको. हा. तुमचे कर्मचारी ने कहा ये ऐसा ये इधर पण उधर. आमचं नियोजन तेच होतं, बसेसची सजावट हीच कापायची, बसेस काढायची. तुम्ही संदीप पाटलाला बोलवा. मग ते साहेब, त्यांनी केलं तुमचे ना. ऑफिशियल कर्मचारी संदीप पाटलाला बोलवायचं. नाही, बोलवा त्यांना इथं बोलवा. त्याच्यावर आहे त्या. मग त्यांना बोलवा, तुम्ही त्यांच्याशी फोन करा, स्पीकर ऑन करा. त्याने आमंत्रण दिलं होतं की नाही दिलं? त्याच्यावर आहे आज ते. स्पीकर ऑन करा, स्पीकर ऑन करा ते सांगते. अधिकारी आहे, कोण त्यांचे वडील त्याच्यावर हा, आहे. ते ठीक आहे. सर, आणि या बसेस बीजेपीने आणलेल्या होत्या का शासनाच्या होत्या एवढं तो क्लिअर करा. ह्या बीजेपीने बसेस आणल्या होत्या का? ह्या बीजेपीने बसेस आणल्या होत्या. त्यामुळे काही शेतकरी माफी मागून तुम्ही सांगितलं हा. घरून पैसे देऊन आणले होते आणले, काही पण शासनाने पैसे नाही. का असं दाखवत होते की ह्या बसेस आम्ही आमच्या पैशाच्या पैशाने आणलंय. शासनाने आम्ही टॅक्स भरतो साहेब. ते कमळ हे चिन्ह लागलं नव्हतं स्पष्ट. आमदार साहेब यांच्या पुढाकारात नाही नाही, असं चांगलं नाही. ते जे 5 बसेस पुढे महाराष्ट्रात भेटेल त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही आमदार साहेबांनी त्यांच्या प्रयत्नाने केलं, त्यांचं देखील आम्ही आभार मानतो की त्यांनी गावाच्या विकास. पण हा जो गोंधळ काल झाला हा व्हायला नको होतं, याची जबाबदार तुम्ही आहात सर. प्रधान साहेब, याची सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे. याच्या पुढे तसं होणार नाही याची दक्षता घेण्यात तुमच्या येईल. कर्मचाऱ्याला बातमी लागली आहे. ते पहा पहिले, त्या स्टेटमेंटचं पहा पहिले काय. तुम्ही हे पहा, स्टेटमेंट दिलेलं आहे. या स्टेटमेंटचं पहा पहिले काय तर. नगराध्यक्ष कधीही परमिनंट शिवाय कसं काय दिलं ते? कसं न बोलवता आमंत्रणाशिवाय येईल कसं का? आहे ते तुम्ही सांगा. बोला तुमच्या कर्मचाऱ्याला बोला. तुम्ही यावत साहेब, फोन करा त्यांना, फोन करा. यावत फोन करा तुम्ही. प्रथम नागरिक आहेत, न या बोलवता पत्रकाराला तुम्ही स्टेटमेंट द्यावं. यावत शहर के नगराध्यक्ष तुम्ही हैं. सरळ या सांगा. पत्रकाराला स्टेटमेंट द्यावं. याच्या पुढे दक्षता घेण्यात हो, येईल. तुम्ही स्टेटमेंट द्या साहेब. मी माझ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आमंत्रण दिलं, स्टेटमेंट द्या. हे द्या. कसं काय देऊ? मग त्याला बोलायचं मग. मी कोणाला बोलू सॉरी बिना बोलू बरोबर आहे ना? बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्रकार दखल घेतली. ऑफिशियल कर्मचारी त्यांचा तो. अमोल जावडे सोडून कोणालाही आमंत्रण नव्हतं. हा. नाही नाही, आता होणे फोन लागत का तिथून त्यांच्या कर्मचाऱ्यांना फोन केला. तुम्हाला तर उत्तर द्यावं लागेल साहेब. तुमच्या कर्मचाऱ्यांना बोलवायचं. अरे सूत्रसंचालन बीजेपीचे तिथं सांगा तुम्ही की माझ्या कर्मचाऱ्यांना दिलं उत्तर. हा. बोला तुम्ही आता क्लिअर करा. विचारणा करायला नाही मी त्यांना. बघा, आता बोला तुम्ही विचारायला आता. एक मिनिट. साहेब, तुमच्या परस्परतेने आमंत्रण दिलं, तुम्ही त्याच्यावर रीतसर कारवाई करा. करेल. हा, रीतसर कारवाई करा. करेल ना. की इथे भाजपला दुसऱ्या कोणाला बोलवायचं मी अपमान करण्याकरता बोलवलं का मॅडमला? मी त्याला कारवाई करेल. माझ्या पक्षाचं नाही, माझा नंबर आहे भाऊ. माझ्या आपण बात करेंगे ना. मग किशोर, ते बोलो. त्याने ते करतील त्याला बोल. पुढे हॉस्पिटल मध्ये वगैरे असते. ये ना करणे जाणे. आपल्याला माणूस यांनी गावात लावला, यांनी विचारलं. भाऊ, तुम्हाला बोलवा. कर्मचारी नो.
अभी ये बात क्लियर होके जाएगी आप तुम उसको ये भाव बहुत भी क्लियर लाओ। करो था नहीं तो फिर और बाद में बोलना जमा करेंगे नहीं, नहीं भाव बोलना जमा नहीं, करेंगे नहीं, और आएंगे लोग सब फिर नहीं, और आएंगे अभी लगाएंगे बात खान साहब एक बात सुनो वो यावल शहर नगर अध्यक्ष है हाँ, लोग ऐसे बोलिए समझ रहे हैं? तुम जैसे हेड है तो नहीं करो पेपर डिक्लेयर करे कि हमने बुलाई नहीं थी तुमने क्या बोला कि हमने बुलाई नहीं संदीप पाटील कोणत्या पदावर तुमच्या तो प्रिया मी बोलवलेलं नाही, मी माझं वैयक्तिक संदीप पाटील कोणत्या पदावर कलार काय कलार काय क्लार्क आहे ऑफिसचे कर्मचारी ना तुम्ही तर सांगा की त्यांनी आमंत्रण मी दिलं. माझं वैयक्तिक क्लर्क मी माझं वैयक्तिक सांगितलं की मी बोलवलेलं नाही. अहो, तुम्ही सांगू काय एक मिनिट साहेब तू फक्त एकाच लोकांना आमंत्रित केलेलं आहे आमदार साहेब एक मिनिट बाकीच्या लोकांना आमंत्रित केलेलं नाही सगळे तिकीट बोलायला अतुल पाटील है ना, संदीप पाटील है ना, अतुल पाटील को फोन जायला आहे ना संदीप पाटील गेलो पण दोनच लोक आमंत्रण आले होते एक आमदार साहेब आणि अतुल पाटील बाकी सगळे बेगारी होते ये नहीं पेपर में है ना ये अरे नहीं ते पण संदीप पाटील गेले वो मंजूर बात करना वो बीमारी है तो दो बात अहो, विचारा साहेब, लावा ना उभा. मंडळ काही बोला. दे सकता ना एक बोलावं तुम्ही त्याच्याकडनं तुम्ही आमंत्रण आमदार साहेबांना दिलं ते कार्यक्रमाला आले नाही मग ते फीत कापायचं नाही इतरांच्या अजून तुम्ही कसं काय करून मग तुम्ही का बंदी केलं साहेबांनी सूचना दिल्या. तुम्ही का बंदी केलं मग ते? आमदार साहेबांनी त्या सूचना दिल्या की पदाधिकाऱ्यांकडनं कार्यक्रम करून घ्या त्यांनी सूचना दिल्या. तुम्ही त्यांना फोन करून घ्या. तुम्ही संदीप पाटलांना फोन करा. आमचा आपण झाला पुणे जिल्ह्यामध्ये मला याच्या पुढे लक्षात राहील दादा, मला 15-20 दिवस ठीक आहे दिलाय ना रिसर आलाय ना लगेगा लगेगा 2 मिनट कट करताय संदीप पाटलांना. कोणता वाचलं नाही का? बोलो कि हमने अतुल पाटील को आमच्या फोन केला कर्मचाऱ्याने था। अजून होना फोन केला होता. माझ्या कर्मचाऱ्याने केला होता. ये तुमको मानना पड़ेगा ये मानना पड़ेगा क्या तू पाटील वही बोल माझ्या एखाद्या कर्मचाऱ्याकडनं त्यांना निमंत्रण दिलं गेलं असेल ते आले असतील. मी वैयक्तिक त्यांना ओळखत नाही, माझी तोंड ओळख झालेली नाही त्यांच्याशी. तर मला त्यांचं माहिती नाही की कोण होते काय होते. त्यांनी जर बोलवलं असेल आणि त्यांचं तसं झालं असेल, त्यांना अपमानित फील झालं असेल तर मी प्रशासनाकडनं दिलगिरी व्यक्त करतो. जय भवानी बघा, याच्या पुढे तुमचा कुठलाही जो कार्यक्रम असतो ना, आता हे जे लोकल सगळे कंडक्टर ड्रायव्हर यावलमध्ये आहेत, हे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सगळ्या पदाधिकाऱ्यांना यांना ओळखतात. तुम्ही असं भेदभाव करू नका. मी भेदभाव ये कांग्रेस वाले को फोन नहीं है मी भेदभाव करत ये नाही. यहाँ राष्ट्रवादी के लोग बीजेपी के लोग दूसरे पक्ष के लोग ना कांग्रेस को पता नहीं माझ्या एखाद्या कर्मचाऱ्याकडनं त्यांना निमंत्रण दिलं गेलं असेल ते आले असतील. मी वैयक्तिक त्यांना ओळखत नाही, माझी तोंड ओळख झालेली नाही त्यांच्याशी. तर मला त्यांचं माहिती नाही की कोण होते काय होते. त्यांनी जर बोलवलं असेल आणि त्यांचं तसं झालं असेल, त्यांना अपमानित फील झालं असेल तर मी प्रशासनाकडनं दिलगिरी व्यक्त करतो. जय भवानी बघा, याच्या पुढे तुमचा कुठलाही जो कार्यक्रम असतो ना, यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार
करून घ्या.